कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार द्वारा जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज के बारे में दिए बयान पर तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही है। बुल्ढाना में नरेंद्र महाराज के अनुयायी और भक्त सड़कों पर उतर आए और आंदोलन का रुख किया। कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज के बारे में आपत्तिजनक बयान दिया था। इस अपमानजनक बयान पर विभिन्न स्तरों से तीखी प्रतिक्रियाएं सामने आ रही है। राज्य के कई हिस्सों में नरेंद्र महाराज के अनुयायी और भक्त सड़कों पर उतर आए हैं और विरोध का रुख अपना लिया है। बुल्ढाना जिले में भी अनुयायियों और भक्तों ने बुल्ढाना जिलाधिकारी कार्यालय के सामने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार का विरोध करते हुए प्रदर्शन किया और चेतावनी दी कि वे माफी मांगे, अन्यथा आंदोलन तेज किया जाएगा। मी या ठिकाणी आमच्या सगळ्या संप्रदायाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो विजय वडेट्टीवार यांचा। कारण जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा जो एकेरी शब्दामध्ये त्यांनी उल्लेख केला त्याबद्दल आम्ही सगळ्या संप्रदायाच्या वतीने त्यांचा निषेध करतो। आणि त्याबद्दल त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी ज्या साधू संतांचा अपमान केला, ज्याला जगाचे गुरु जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांची जी शिकवण आहे की जगाचा उद्धार झाला पाहिजे, जो धर्माच्या सोबत राहील त्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, आणि म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचा जो एकेरी शब्दामध्ये अपमान केला विजय वडेट्टीवार साहेबांनी, तो आम्ही त्याच्यासाठी निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो। त्यांनी जाहीर माफी मागावी ही आमचं म्हणणं आहे आणि यापुढे कधीही जगद्गुरूंचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही। आणि जर जो अपमान करेल तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये आम्ही जगभर आंदोलन उभं करू, हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। मी सौ माधुरी गणेश खडोळ श्री संप्रदायाच्या वतीने आज आम्ही बुलढाणा येथे जिल्हाधिकारी इथे कार्यालयाजवळ सगळे एकत्रित झालेलो आहोत। कारण याचे कारण असे आहे की आमचे धर्माचे धर्मरक्षक आमचे जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे अपशब्द काढलेले आहे त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो। परंतु त्यांनी जाहीर माफी मागावी एवढेच आमचे म्हणणे आहे। जर त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर आमच्या संप्रदायाच्या वतीने एक आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार आहे। कारण आमच्या माऊलींची शिकवण आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा। धर्माच्या विरोधामध्ये आमचे माऊली कधीच शिकवण देत नाही।